जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा रुग्णालयातर्फे HMPV ह्यूमन मेटॅप्नियोव्हायरस HPMV या विषाणूच्या साथरोग उद्रेकाबाबत शांततेचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केले आहे। सध्या HMPV ह्यूमन मेटॅप्नियोव्हायरस HPMV या संसर्गजन्य आजाराचा चीनमध्ये उद्रेक झाल्याबाबत अनेक बातम्या येत आहेत। मानवी मेटान्युमोव्हायरस HMPV तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे। हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडमध्ये 2001 साली आढळला असून मानवी मेटान्युमोव्हायरस HMPV हा सामान्य श्वसन विषाणू आहे, ज्यामुळे श्वसन मार्गाच्या वरील भागातील संसर्गास सर्दीसारख्या आजारांना कारणीभूत ठरते। हा एक गंभीर हंगामी रोग आहे, जो सामान्यतः RHV आणि फ्लू प्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो। या अनुषंगाने DGHS आणि संचालक NCD दिल्ली यांनी 3 जानेवारी 25 रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे। चीनमधून आलेल्या नवीन विषाणू अहवालांबाबत चिंतेचे कारण नाही। याबाबत आरोग्य विभागाकडून आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नागरिकांनी नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही। नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत HMPV चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही। सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असून वर्ष 2023च्या तुलनेने डिसेंबर 2024 मध्ये त्यात कोणतीही वाढ झालेली दिसून येत नाही। तथापि खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन डॉक्टर वर्षा लहाडे, जिल्हा शल्यचिकित्सक नंदुरबार व आरोग्य विभाग यांनी केलेले आहे। दैनंदिन जीवनात काय करावे? जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असतील तेव्हा आपले तोंड आणि नाक स्वच्छ रुमालाने किंवा टिश्यू पेपरने झाकावे। साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा। ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे। भरपूर पाणी प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा। संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन व्हेंटिलेशन होईल याची दक्षता घ्यावी। आपण काय करू नये? एकमेकांशी हस्तांदोलन करू नये। एकमेकांच्या टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर करू नये। आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळावा। डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये। सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध सेल्फ मेडिकेशन घेऊ नये। चीनमधून आलेल्या या मानवी मेटान्युमोव्हायरस HMPV या आजाराच्या अहवालाबाबत चिंतेचे कारण नाही। याबाबत आरोग्य विभागाकडून आवश्यक दक्षता घेण्यात येत असून नाहक भीतीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केलेले आहे। तरी अशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ आपल्या परिसरातील आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर वर्षा लहाडे यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नमस्कार। आज आपल्या ह्या माध्यमातून आपण आज सांगते की आपल्या भारत देशामध्ये अजून एक चीनचा एक व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचे लक्षणं आहेत। चीनमध्ये हा मोठ्या प्रमाणात आढळलेला आहे। भारत देशामध्ये सुद्धा आता 1-2 रुग्ण सापडलेले आहेत। ह्यूमन मेटान्युमोनिया व्हायरस हा एक कोविडसारखाच व्हायरस आहे आणि व्हायरल इन्फेक्शन ह्यामुळे होतं। ह्या आजाराची किंवा ह्या व्हायरसच्या प्रादुर्भाव कसा होतो, याची लक्षणं कशी, ह्याबद्दल आपण आज विचारात घेऊ। याच्यामध्ये हा व्हायरस खोकल्यामुळं, शिंकल्यामुळं किंवा एका बाधित रुग्णाकडून दुसऱ्या बाधित रुग्णाकडे होऊ शकतो। तर हा कोविडसारखाच संक्रमण होतं आणि कोविडसारखीच लक्षणं आहेत। सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे या सगळ्याची ही लक्षणं आहेत। याचं त्वरित निदान होणं गरजेचं आहे। दवाखान्यामध्ये लगेच जाणं गरजेचं आहे आणि हा सर्वसाधारणपणे आपोआपच बरा होतो किंवा कधी काळी त्याला तापासाठी किंवा अंगदुखी असल्यास अंगदुखीच्या औषधांसाठी घेऊन हा पूर्णपणे बरा होतो। ह्या आजाराचं गांभीर्य खूप नाही आहे, त्यामुळे खूप घाबरून जायची गरज नाही आहे। आपण सर्वांनी याचं लवकरात लवकर निराकरण करून घेणं असं आवाहन मी या माध्यमातून सर्वांना करत आहे। आपण जसे कोविडमध्ये काळजी घेतली की हस्तांदोलन करताना
करू नये किंवा कुठेही थुंकू नये किंवा खोकला येत असेल तर त्याच्यावर हात रुमाल ठेवावा. ही छोटी छोटी जी स्वतःची सेफ्टी मेजर्स आहेत हे घेणं खूप गरजेचं आहे आणि हे घेतल्यास या आजाराला सुद्धा आपण असाच मात करू शकतो जसं आपण कोविडला केला. त्यामुळे हे जे हायजीन प्रॅक्टिसेस आहेत जे कोविडनंतर आपण पूर्णपणे विसरलो आहोत हे प्रॅक्टिसेस पुन्हा आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यानंतर कोविडनंतर आणखी कुठलाही जरी व्हायरस आला किंवा ह्याच्यानंतर पुन्हा कुठलाही आला तरी हीच काळजी सर्वांना घेणं गरजेचं आहे. जेवायच्या आधी हात स्वच्छ धुणे, हात रुमाल हातात ठेवणे, शिंकताना आणि खोकताना तो नाकावर किंवा तोंडावर धरणे. त्याचबरोबर हात स्वच्छ धुणे हा एक मोठी प्रॅक्टिस आपण विसरलो ती पुन्हा चालू करणे आणि या माध्यमातून कुणीही घाबरून जायचं कारण नाही. दवाखान्यामध्ये सर्व प्रयत्न आपण त्याच्या प्रतिबंधासाठी करत आहोत आणि तुम्ही सर्व जनतेला मला या माध्यमातून आवाहन करायचं आहे की स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आणि लवकरात लवकर दवाखान्यात उपचार घ्यावे.